आपण ज्याप्रमाणे थंबनेलमध्ये पाहिलं असेल की 3 रुपयांचा रेल्वे स्टॉक. तर हा 3 रुपयांचा रेल्वे स्टॉक कोणता असा प्रश्न आपल्याला पडला असेल, कारण की रेल्वेचे जे स्टॉक्स आहे यांची किंमत आज IRFC, आणखीन RVNL वगैरे जेवढ्या काही नावाजलेल्या कंपन्या आणि त्यांचे शेअर्स आहे यांच्या किमती जवळपास 100 रुपयांच्या वरच जनरली आपल्याला दिसतात. अत्यंत कमी किमतीचे किंवा स्वस्त असे शेअर्स लवकर रेल्वेचे पाहायला मिळत नाही. आणि दरवर्षी आपण पाहतो की बजेटपूर्वी एक प्री बजेट रॅली येते. तर या प्री बजेट रॅलीमध्ये काही शेअर्सच्या किमती अचानक वाढायला लागतात, कारण की अनेक जण सर्च करत असतात की बजेटमध्ये कोणत्या शेअर्सला फायदा होईल किंवा त्यांचे भाव वधारतील. त्यामुळे रेल्वे सेक्टर आहे, डिफेन्स आहे, आणखीन त्याच्यानंतर शुगर आहे किंवा इन्फ्रास्ट्रक्चर आहे, असे पॉवर सेक्टरसुद्धा आहे. तर यांचे स्टॉक सर्च करत असतात आणि बराच मोठा एक वर्ग आहे की ज्यांना वाटते की कमी किमतीत जर शेअर्स आपल्याला चांगले मिळाले तर त्याचे अनेक पटींनी भाव वाढू शकतात. आणि तसं आहे सुद्धा काही प्रमाणात की अनेक पेनी स्टॉक्सनी कितीतरी पटींनी परतावा आपल्या भागधारकांना म्हणजे शेअर्स होल्डरला दिलेला आहे. तर आज आपण पाहू की अशाच प्रकारच्या प्री बजेट रॅलीसाठी एक रेल्वेचा शेअर आपण शोधून काढलेला आहे. त्याचं नाव आहे क्रेसांडा रेल. क्रेसांडा रेल याचं स्पेलिंग मी मुद्दाम तुम्हाला सांगतो. CRESSANDARAIL. हे सांगण्याचा उद्देश हा आहे की आपल्याला सर्च करताना व्यवस्थित तो शेअर दिसला पाहिजे. तर याची क्रेसांडा रेलची आजची किंमत म्हणजे आज 1 जानेवारी 2026 रोजी जर आपण पाहिली तर याचा क्लोजिंगचा भाव 3 रुपये 13 पैसे आहे. आणि याचा जो आजचा हाय आणि लो आहे तो 3 रुपये 10 पैसे आणि 3 रुपये 19 पैसे या शेअरची किंमत होती. आता 52 वीक हाय लो आपण याचा पाहू तर याचा 52 वीक लो जो आहे ते 3 रुपये 6 पैसे आणि 52 वीक हाय 8 रुपये 46 पैसे असा आहे. म्हणजे काय तर आपल्याला आजच्या तारखेमध्ये हा जवळपास 52 वीक लो म्हणजे अत्यंत कमी किमतीतच हा मिळून राहिलेला आहे. आणि दुसरी गोष्ट यामध्ये अशी आहे की आता बजेट तोंडावर आलेलं असल्यामुळे डिफेन्स, रेल्वे अशा प्रकारच्या जे जे असे शेअर्स आहेत त्याच्यामध्ये आता हळूहळू इन्व्हेस्टर्सची संख्या वाढत जाण्याची शक्यता आहे, कारण दरवर्षी तसंच होते. तर असे हे काही स्टॉक्स आहे की यांना अचानक अप्पर सर्किट लागणं सुरू होते बजेटच्या पूर्वी आणि मग ते हातात सापडत नाही. रोज अप्पर सर्किटवर अनेक शेअर्स उघडतात. तर त्यामुळे मुद्दाम आपल्याला माहिती अशा प्रकारच्या शेअर्सची झाली पाहिजे, या दृष्टीनेच आपण हा क्रेसांडा रेल हा शोधून काढलेला आहे. तर याच्यामध्ये याची मार्केट कॅप आपण जर पाहिली तर याची 132 कोटी रुपये या शेअरची मार्केट कॅप आहे. म्हणजे हा मायक्रो कॅप, स्मॉल कॅप शेअर्समध्ये येतो. परंतु अशा प्रकारे कमी किंमत